नराधमाचा निर्लज्जपणा, मदतीच्या बहाण्याने वृद्धेवर अत्याचार. शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. तपासणीसाठी दवाखान्यात जाणाऱ्या एका हतबल वृद्ध महिलेला मदतीचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत सध्या पोहोचते आहे आणि घटना घडली आहे निंभोरा परिसरामध्ये. नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार. मी संकेत अशोकराव वापाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये. मिळालेल्या माहितीनुसार निंभोरा येथील एक वृद्ध महिला बस स्टॉपवर परतवाड्याला जाण्यासाठी बसची वाट पाहत होती. यावेळी आवेश खान नावाचा तरुण तिथे आला आणि मी तुम्हाला परतवाड्याला सोडतो असे खोटे आश्वासन देऊन त्याने पीडित महिलेला आपल्या दुचाकीवर बसवले. रस्त्यानं नियत बदललेल्या आरोपीने दुचाकी परतवाड्याच्या दिशेने न नेता एका निर्जन जंगल परिसरामध्ये वळवली आणि तिथे एका नाल्याजवळ नेऊन त्याने या वृद्ध महिलेवर अमानुष बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता या नराधमाने महिलेला प्रचंड मारहाण केली आणि तिच्याजवळची रोख रक्कम लुटली. मारहाणीत वृद्ध महिलेचा हात फ्रॅक्चर झाला. इतक्या गंभीर दुखापती आणि मानसिक धक्क्यामध्येही महिलेचे धाडस मागे न ठेवता महिला समोर आली आणि थेट शिरसगाव कसबा येथील पोलीस ठाण्याचा रस्ता त्यांनी गाठला. त्यांच्या तक्रारीवरून शिरसगाव कसबा पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी आवेश खान याच्या विरोधात खालील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे: बलात्कार, गंभीर शारीरिक दुखापत आणि लूटमार. समाजातील अशा विकृत मानसिकतेच्या लोकांमुळे आज सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. वृद्ध माता भगिनींसोबत असे क्रूर आणि कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशी किंवा कठोरात कठोर शिक्षा मिळायलाच हवी, जेणेकरून पुन्हा असे कृत्य करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. अत्यंत लाजिरवाणी ही घटना निंभोरा परिसरात घडल्याची सध्याची ही माहिती सहारा समाचारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते आहे.